अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेल्या ठिकाणी आज दुसऱ्या दिवशी देखील तपास यंत्रणा काम करत होत्या. फॉरेन्सिक विभागाचे 2 वेगवेगळे गट या ठिकाणी उपस्थित आहेत. अपघात स्थळावरून पुरावे जमा केले जात आहेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी. अजित पवारांचं ज्या ठिकाणी काल अपघात झालं त्याच ठिकाणी मी आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी तपास यंत्रणा काम करताना पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर या ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे विमानतळाच्या रनवेच्या बाजूला हा अपघात झाला होता त्या ठिकाणी आजही फॉरेन्सिक टीमच्या 2 पथक या ठिकाणी आहे आणि आपण बघतोय की फॉरेन्सिक टीम आज देखील तपास करताना पाहायला मिळते. आपण हे व्यक्ती जर बघितले तर हातामध्ये त्यांचे बॉक्स आहे आणि आज देखील अशा पद्धतीने या सगळ्या ठिकाणी नेमकं काय घडलं होतं, हा अपघात कसा झाला आणि अपघातावेळी नेमकं काय काय आढळून त्या ठिकाणी आलेलं या सगळ्या गोष्टींचा तपास आता केला जातोय. वेगवेगळ्या यंत्रणा या ठिकाणी पोहोचतायत. दुसऱ्या दिवशी देखील या सगळ्या अपघाताचा तपास केला जातोय. तेच घटनास्थळ आहे ज्या ठिकाणी हे अपघात या विमानाचा झाला होता आणि त्यात दुर्दैवी अजित पवारांचा मृत्यू झाला. आपण दुसरं मी तुम्हाला थोडंसं परत दाखवण्याचा प्रयत्न करतो. 2 इन्व्हेस्टिगेशन टीमच्या म्हणजेच फॉरेन्सिक टीमच्या 2 व्हॅन या ठिकाणी उभा आहे आणि ह्या दोन्ही व्हॅन या ठिकाणी जे अपघात घडला त्या ठिकाणचे पुरावे जमा करण्याचं काम करतायत. पथकामध्ये वेगवेगळी पथक आहे आणि रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी हे सगळं सुरू होतं. त्याचं आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी फोकस बघा लावलेले आहे, लाईट लावण्यात आलेले आहे. रात्री उशिरापर्यंत या सगळ्या ठिकाणी चौकशी सुरू होती. इन्व्हेस्टिगेशन टीम कडून ही सगळी चौकशी केली जात होती. त्यामुळे आज दुसऱ्या दिवशी देखील ज्या ठिकाणी अपघात झाला त्याचा सगळा तपास केला जातोय. वेगवेगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून हा तपास केला जातोय. त्यामुळे नेमका अपघात कसा घडला याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो आहे तर या सगळ्या तपास यंत्रणांकडून केले जात आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील अपघातास्थळी आपल्याला वेगवेगळ्या यंत्रणा आणि तपास पथक पाहायला मिळत आहे.